होते सुरुवात ओंकार रेटकरची चढाई मैदानाच्या आतमध्ये तर दोन ओंकार यांच्यामध्ये ही लढत आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे। एका बाजूला आहे ओंकार रेटकर तर एका बाजूला आहे ओंकार मेस्त्री। त्यासाठी आपण पाहतो ओंकार रेटकर यांना तीन चांगला खेळ शांत होते त्या ठिकाणी खेळ सोडून उत्तम खेळ यांच्या मंडळाला 101 निवडणूक बंगाली मंडळातला अत्यंत आभार धन्यवाद। चढाईसाठी ओंकार मेस्त्री पहिल्या चढाई या ठिकाणी यशस्वी होत आहेत परंतु हा सामना नक्कीच होण्याआवश्यक सामना आपल्याला पाहायला मिळेल। एका बाजूला ओंकार मेस्त्री तर एका बाजूला ओंकार रेटकर। या दोन खेळाडूंमध्ये निश्चितच एक कणिक झुंज आपल्याला पाहायला मिळेल आणि उलटे मात्र अमोल रेटकर याचा वाद रोखले गेले आणि सरांसाठी आपण पाहतोय ओंकार मेस्त्री वादळ खाली वाराचा हा वादळ कशा प्रकारे या ठिकाणी मैदानामध्ये झळकतोय आणि उलटे मात्र पुन्हा एकदा सलग दुसऱ्या खेळामध्ये यश संपादन केलं वाऱ्यासारखा वेग वाढवला जातो मैदानामध्ये आपण पाहतोय सिद्धेश रेटकर यांची चढाई उजव्या बाजूला चढाई करतायत नातेला पॉइंट मारण्याचा प्रयत्न असेल ओंकार मेस्त्री यांच्याकडे होता परंतु रिक्त असता मागे आणि त्यांना प्रत्येक मैदानाच्या आतमध्ये ओंकार मेस्त्री याचा वादळ जर रोखला तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी यशाच्या दिशेने जाता येईल परंतु इथे मात्र चांगला खेळ आणि आता मात्र वादळ खाली वाढायचं वादळ ओंकार मेस्त्री बाद होते आणि त्याला प्रत्युत्तर असेल सुदर्शन रेटकर। आपला संघ या ठिकाणी पैशा गुणाने पिछाडीवरती आहे याची जाणीव ठेवून जाणीवपूर्वक मैदानाच्या आतमध्ये चढाई करता येतं सुदर्शन रेटकर। वादा खाली संघाचा हा चढाईपट्टी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय प्रयत्न असेल परंतु मैदानाच्या बाहेर असूनही ओंकार मेस्त्री बाहेर आहेत। ओंकार मेस्त्री यांना मैदानाच्या आतमध्ये घ्यावं लागेल धोक्याची घंटा आता मात्र वाजली गेली यश संपादन करावं लागेल गुण संपादन करावं लागेल कारण इथे मात्र गुण संपादन करावं लागेल। गुण मारण्याचा प्रयत्न दोनच गुण मारण्याचा प्रयत्न आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी यशस्वी झाले तर सुदर्शन रेटकर यांची खासियत आहे दोनच गुण मारण्याची आणि इथे मात्र वादळ खाली मारायचा वादळ आता मात्र रोखला जातोय काय घडेल मैदानामध्ये हे पाणी देखील ठरेल कारण सामन्यामध्ये पलटवार पाहायला मिळेल कधी इकडे तर कधी तिकडे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो सुदर्शन रेटकर यांची चढाई कारण वादळ खाली मला संघाचा वादळ मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतो परंतु त्यांना हात घेण्यासाठी या ठिकाणी निश्चितच केले जाते आणि या ठिकाणी आमंत्रित केले जाते वारंवार त्याला मैदानाच्या आतमध्ये आपण सुदर्शन रेटकर यांना पाहायला मिळते चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये होताना सेवगण तालुक्यातील तालुक्यातील वादळ खारीकवाडा रायगड जिल्ह्यामध्ये वादळ खारीकवाडा हा संघ आपण पाहतो बहुचर्चित असलेला हा संघ आणि त्याला पुन्हा एकदा क्रिकेट जर्सी क्रमांक घेऊन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय
परंतु आमंत्रित करतील का या ठिकाणी थर्ड रेड साठी आणि थर्ड रेड साठी आमंत्रित केले होते म्हणजे सुदर्शन रेडकर याला परंतु सुदर्शन रेडकर याचा वादळ रेटलं जाते का मैदानाच्या आतमध्ये आणि सुदर्शन रेडकर यांचा वादळ रेटलं गेलं तर आता मात्र मैदानामध्ये मुरुंड तालुक्यातील ओंकार संघाचा वादळ मात्र मैदानाच्या बाहेर आहे ओंकार मोठी यांना मैदानाच्या आतमध्ये आणायचं असेल तर इथे मात्र गुणांची पराकाष्ठा करावी लागेल कमाई करावी लागेल परंतु पाहूया ओंकार रेडकर मात्र मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत शांत इथे चढाई असेल या ठिकाणी खोलवरती चढाई बोनस घेऊन मारण्याचा प्रयत्न परंतु त्या ठिकाणी अपयशी ठरले गेले तर त्यांना प्रत्युत्तर असेल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं आणि आपण या ठिकाणी पाहतो मैदानाच्या आतमध्ये जर्सी क्रमांक 5 वारंवार चढाई मैदानाच्या आतमध्ये पाहायला येत आहेत आणि आम्ही येथे यश करा मैदानाच्या दिशेने मोठे गोष्ट यश करा यांचा आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये संपादन करावं लागेल गुन्हे संपादन करावं लागेल गुन्ह्यांची पराकाष्ठा करावी लागेल आणि आता मात्र वागेल रोखण्यात गेलं नाम मात्र 4,000 रुपये बंधू हरिचंद्र धुमाळ यांच्या स्मरणार्थ कुमार प्रगत परशुराम गाणेकर यांच्याकडून या स्पर्धेतील चतुर्थ क्रमांकाचा चषक या ठिकाणी उपलब्ध झाला तसेच उत्कृष्ट पक्कड कैलासवासी राजेंद्र विक्रांत तोरणकर यांच्या स्मरणार्थ राकेश राजेंद्र तोरणकर यांच्याकडून तसेच सर्वोत्कृष्ट खेळाडू सर्वोत्कृष्ट चढाई सर्वात उत्कृष्ट पकड अष्टकाली खेळाडू यांचे चषक या ठिकाणी कैलासवासी राजेंद्र विक्रांत तोरणकर यांच्या स्मरणार्थ राकेश राजेंद्र तोरणकर यांच्याकडून या ठिकाणी उपलब्ध झाले ते मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय इकडे हाय व्होल्टेजचा सामना निकितेच पलटवार पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये वादळ कारीगोडा वर्सेस गावदेवी रायडर्स वडवली ओंकार रेडकर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत होतं अगदी शांतरित्या मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी चढाई पाहायला मिळते ओंकार रेडकर यांची परंतु तिच्याही आघाडीवरती बदलायची असेल तर आता मात्र वाऱ्यासारखा वेळ वाढवावा लागेल कारण आपला संघ काहीशा गुणांनी या ठिकाणी पिछाडीवरती आहे याची जाणीव आपल्याला देखील त्या ठिकाणी ठेवावी लागेल आणि इथे मात्र दोघेच मारण्याचा प्रयत्न होता परंतु त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला म्हणावं लागेल गावडे रमेश वडवले संघाकडून आपल्याला पाहायला मिळतं चढाईच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी ओंकार रेडकर त्यांच्या वारंवार चढाई मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो संघर्ष करावा लागेल खेळ असेल आयुष्य असेल खेळ या ठिकाणी संघर्ष मात्र आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये किंवा खेळामध्ये करावा लागतो कारण आपण पाहिलं गेलो तर हरिण सकाळी उठल्यानंतर विचार करतो की मला खूप धावायचं नाही तर मी उपाशी मरेन आणि सिंह सकाळी उठल्यानंतर विचार करतो की मला आज हरणापेक्षाही वेगाने धावायचं आहे नाहीतर मी उपाशी मरेन तर पाहिजे या ठिकाणी आपण हरिण असो व सिंह या ठिकाणी आपल्याला संघर्ष करावा लागेल परंतु या ठिकाणी टाइमआउट घेतला जातो रणनीती आधी जाते कशा प्रकारे कधी रणनीती असेल बिघडलं त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं गेलो तर अजूनही खूप वेळ मैदानामध्ये आपण पाहिलं गेलो तर अजूनही शिल्लक आहे गुणाची नामं मात्र आघाडी गावदेवी दोन गुणाची नामं मात्र आघाडी गावदेवी संघ गेले आहे आणि इथे मात्र वाऱ्यासारखा वेळ तुम्हाला देखील वाढवावा लागेल कारण चढाईसाठी आपण पाहतो भरकाची घंटा ओंकार रेडकर आणि याला मात्र यश संपादन करावं लागेल गुण संपादन करावे लागेल कारण साठी आपण पाहतो ओंकार रेडकर डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्यामध्ये त्यांची चढाई चमचम चढा चपळ अशी त्यांची चढाई आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि या ठिकाणी चला सिंगल पॉईंट या ठिकाणी पंचाचा निर्णय घेतला तो निर्णय असेल टाइमआउट घेतला जातो
पुन्हा एकदा मैदानामध्ये जर्सी क्रमांक 6 तुमच्याही आघाडीमध्ये बदलायची असेल तर तुम्हाला मात्र या ठिकाणी वेग वाढवावा लागेल, परंतु वेग या ठिकाणी वाढवते गावदेवी रेडर्स वडैल संघ अलर्ट होताना पाहायला मिळते. वादळ खरीवर हा संघ आणि आता मात्र ओंकार मेत्री याला वेग वाढवावा लागेल, कारण आपला संघ बऱ्याचशा गुन्हे वरती जाणीव ठेवून आणि आता मात्र ओंकार मेत्री याचे वादळ रोखले गेले. ओंकार याच्यासाठी कृष्ण करतो जर आपण बोनस प्लस 2 फ्लॅट बाद केला तर यश पवार यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आहे आपल्याला. तसेच प्रणय तेलंगकर यांच्या मंडळाला 501 रुपयाची देणगी मंडळातले अत्यंत आभारी धन्यवाद. ओंकार रेडकर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळता येतं. शांतरित्या खेळून हे देखील या ठिकाणी करता येतं, परंतु त्यांना प्रत्युत्तर नसेल. जशी क्रमांक 5 यांना गुण संपादन करावं लागेल, कारण मैदानाच्या बाहेर ओंकार मेस्त्री सर्कल वादळ अजूनही बाहेर आहे आणि आता मात्र वादळ रोखले जाते. ते म्हणजे हरिकवाडा संघाचं चांगली खेळी मैदानामध्ये या ठिकाणी साकारताना पाहायला मिळते. सिद्धेशी याचे त्याला प्रत्युत्तर असेल मैदानामध्ये ओंकार रेडकर शांतरित्या रिक्त हसते माघारी प्रयत्नाचा प्रयत्न असेल या ठिकाणी. त्याला माहिती आहे आपल्या संघ बऱ्याचशा गुणांनी त्या ठिकाणी आघाडीवरती आहे याची जाणीवपूर्वक मैदानाच्या आघाडीवर त्या ठिकाणी चढाई करता येतं ओंकार, म्हणून त्याला प्रत्युत्तर असेल त्या ठिकाणी जर्सी क्रमांक 2 या ठिकाणी खेळण्यासाठी आमंत्रित केले जाते त्यांना, परंतु चढाई मारतात धोक्याची घंटा आता मात्र जसे संपादन करावं लागेल, गुण संपादन करावं लागेल, कारण ओंकार मेस्त्री मैदानाच्या बाहेर आहे. जर त्याला तुम्हाला मैदानामध्ये आणायचं असेल तर आता मात्र या ठिकाणी सामना संपायला शेवटची 5 मिनिटे पंचांनी घोषित केले होते आणि उलटे मात्र बाद होते. 15 गावदेवी रेडर्स 15 आणि 7 गुण वादळ खरीकवाडा 500 रुपयाचा पारितोषिक आहे. बादशाह या संघाने फायनलमध्ये प्रवेश केल्याबद्दल अधिकारी अनिल मांजरेकर यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आहे. धन्यवाद. आणि उत्तर मात्र मैदानामध्ये वारंवार या ठिकाणी टक्कर पाहायला मिळते. ओंकार मेस्त्री याची ओंकार मात्र त्या ठिकाणी थोडंसं शांत पाहायला मिळते मैदानामध्ये. चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी रंगताना पाहायला मिळाला आपल्याला. आपण पाहतो अजूनही काहीच लक्षण या सामन्यामध्ये या ठिकाणी शिल्लक आहे तर वादळ खरीवाडा त्याला पुढील अंतिम सामना असेल बालसेवा बोर्डी आणि या सामन्यातून जे संघ विजय होईल ते या ठिकाणी इथेच थांबेल. आपण अंतिम सामना खेळायचा आहे बालसेवा बोर्डी या संघासोबत. धन्यवाद. या ठिकाणी टाइमआउट घेतलं जाते, रणनीती आखली जाते मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिले गेलो तर कारण की आता मात्र वेग वाढवावा लागेल. एक गुणाची कमाई करते, परंतु या ठिकाणी अशीच कमाई आपल्याला करावी लागेल, कारण आपला संघ या ठिकाणी पिछाडीवरती आहे याची जाणीव मात्र आपल्याला ठेवावी लागेल. कारण ओंकार मेस्त्री अजूनही मैदानाच्या बाहेर आहेत. अशा पद्धतीने माघारी पडतील, परंतु त्यांना माहित आहे आपला संघ बऱ्याचशा गुणांच्या ठिकाणी आघाडीवरती आहे याची जाणीवपूर्वक खेळ मैदानामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. गावदेवी रेडर्स वडोदरा संघाकडून पुन्हा एकदा चढाई मात्र सुदर्शन रेडकरची घंटा गुण संपादन याचं संपादन करावं लागेल. सामना संपायला शेवटचे 3 मिनिटे मैदानामध्ये आपण पाहतो.
आणि इथे मात्र चांगला प्रयत्न आणि टाइमआउट घेतला जातो काय पुन्हा एकदा चढाई मारतात ओंकार मेस्त्री याला आता मात्र वेग वाढवावा लागेल आणि आपण पाहिलं गेलं तर रायगड जिल्ह्यामध्ये बहुचर्चित असलेला हा खेळाडू ओंकार मेस्त्री मूर्ती लहान पण कीर्ती महान अशा अनेक स्पर्धेमध्ये ज्यांना यशस्वी खेळी केली तेच ओंकार मेस्त्री मात्र मैदानाच्या बाहेर आता मात्र त्यांना बाद व्हायला लागलं आणि या ठिकाणी गुन्हा संपन्न केले तर मध्ये गाडीवाले रीडर्स अर्थातच अमोल भोटकर यांनी परंतु पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 8 काही मिनिटांचा खेळ या ठिकाणी मैदानामध्ये शिल्लक आहे परंतु सामना अजून संपलेला नाही या ठिकाणी अंतिम सामना आपण पाहणार आहोत सामना संपायला शेवटची 2 मिनिटे अंतिम सामना आपण मैदानामध्ये पाहणार आहोत अर्थातच बाल सेवा बोर्ड पंचकर्म अपक्ष त्या ठिकाणी या सामन्यातून जो संघ विजय होईल तो संघ बाल सेवा बोर्ड या संघासोबत अंतिम सामना त्या ठिकाणी खेळला जाईल विनंती असेल बाल सेवा बोर्ड आपण जलद तयारी त्या ठिकाणी राहायचं आहे एंट्री पॉईंटला आणि या ठिकाणी या सामन्यामध्ये जो संघ विजय होईल त्याने या ठिकाणी मैदानावरती थांबायचं आहे शांततेच्या मैदानामध्ये आपल्याला खेळ करताना पाहायला मिळता येतं माघारी परंतु त्यांना माहिती आपला संघ बऱ्याचशा गुणांच्या त्या ठिकाणी आघाडीवरती आहे परंतु त्यांना प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये जर्सी क्रमांक 2 शांत रित्या असत्या त्या ठिकाणी खेळ मैदानाच्या आतमध्ये करतायत आपण पाहायला गेलो तर चांगला खेळ एका स्पोर्ट्समॅनशिप मैदानाच्या आतमध्ये अमोल यांच्या सुधीर यांच्याकडे पाहायला मिळाले आणि पुढे जाऊन त्या ठिकाणी एक गुण त्या ठिकाणी भेट दिला जातोय तो म्हणजे वादळ खडीवाडा संघाला चांगला खेळ मैदानामध्ये त्या ठिकाणी साकारताना पाहायला मिळत आहे